माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचे मार्गदर्शनामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये नवीन इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिपची पॉलिसी आणली होती। ते फक्त पॉलिसी नाही होऊन एक मोठा मूवमेंट आहे बेरोजगारने रोजगार देण्यासाठी। सेल्फ पूर्वी आपण इनोव्हेशन ती एम्प्लॉयमेंट असा इनोव्हेशन टू बिझनेस असा होता। नंतर आपल्या लक्षात आला दो तीन गोष्ट। एक, स्टार्टअप मध्ये फेल्युअर रेट फार जास्त आहे भारतामध्ये। 90% स्टार्टअपची फेल्युअर रेट आहे आणि त्यांचे जीवनाचे 5 मूल्यवान वर्ष वाया जातात। ते स्टार्टअपचे चॉईस करता, आपला बिझनेस सुरू करता, लोन आणता, प्रेझेंटेशन करता, मार्केटिंग करता आणि नंतर त्याने हळूहळू कळता की आता हा यामध्ये काय खरा नाही आहे, तर आपला ते कुठे नोकरीमध्ये किती सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये जाता। त्यापेक्षा या जे स्कीम आहे ते रिव्हर्स आहे, ते एम्प्लॉयमेंट टू इनोव्हेशन। थोडक्यात सांगितलं तर आपल्याकडे 30 लाख लोकांची एक टेक्निकल एज्युकेशन ज्याने घेतलं अशी आपल्याकडे लिस्ट आहे। 5 वर्षामध्ये ज्याने ITI मध्ये केला किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये केला किंवा पॉलिटेक्निकमध्ये केला किंवा काही प्रायव्हेट स्किल शिकला। प्रधानमंत्रीची योजना पण होती, विश्वकर्मा योजना, त्याच्यामध्ये त्याने शिक्षण घेतलं। असे पण 2 लाख विद्यार्थी आपल्याकडे आहेत। असा एकत्र 30 लाख विद्यार्थ्याचे आपण एक मेल पाठवणार आहे आणि त्या मेलमध्ये जे काही इंटरेस्ट होतील त्यांचे आपण एक लहान अर्धा तासा 1 तासाच्या ऑनलाईन एक्झाम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घेऊ। त्यामध्ये मैसलकर साहेब जे पुण्याचे आहे, आपले इनोव्हेशन सोसायटी पूर्वी ते जुळलेले आहे, त्यांना पण यासाठी ते आपले कन्सल्ट करताय, मदत करताय, गाईड करताय। आणि त्याशिवाय मित्राचे परदेशी साहेब, प्रवीण परदेशी साहेब, ते पण आपल्या गाईड करत आहे, मेंटर आहे दोघेही। तो याने गायडन्समध्ये आपण स्कीम आणली आहे। तो ते 30 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपण ऑनलाईन एक्झाममध्ये 5 लाख विद्यार्थीची चॉईस करू। ऑनलाईन एक्झाम ते प्रश्न फार सिंपल असेल। कोणाने आपण प्रश्न विचारू की तुम्हाला सकाळी कोणाने 1000 रुपये दिला तर तुम्ही काय ते उपयोग करणार आहे। कोणाने सांगितलं आहे तर 1000 रुपयाचे APMC मार्केटमधून सब्जी आणू, लहान क्वांटिटीमध्ये पॅकिंग करू आणि दुपारचे वेळी ते जाऊन ते कोणी दुकानामध्ये सेल करू, माझ्या 50 रुपये मिळेल। 1000ची व्हेजिटेबल्स 200 रुपया कॉस्ट, ते 300 रुपये माझी सेविंग। यांच्यामध्ये बिझनेस सेन्स आहे। आमचा असा विचार आहे की जोपर्यंत आपल्याकडे बिझनेसचं शिक्षण नाही आहे तोपर्यंत त्यामध्ये आपण इनोव्हेशन कसा करू शकता। ज्याने हा माहीत नाही की फर्निचरची दुकान कशी चालायची, की फर्निचर फॅक्टरी कशी चालायची, ते फर्निचरमध्ये कसं इनोव्हेशन करू शकता। जोपर्यंत माझ्याकडे हा नॉलेज नाही आहे की मी चांगला कुक कसा बनवू शकतो, जेवण कसा तयार करू शकतो, तोपर्यंत मध्ये जेवणामध्ये कसं मी एक इनोव्हेशन करू शकतो। इनोव्हेशनमध्ये जे जुनीची चाली आहे त्यामध्ये नवीन रीतीने काही करायच्या, म्हणून आपण हा एक वेगळा कन्सेप्ट आणला आहे। त्या 30 लाख लोकांचे ऑनलाईन एक्झाम घेऊन त्यामध्ये आपण 5 लाख लोकांची चॉईस करू, युवकांची। त्याने आपण सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी लोन आणू। सेल्फ एम्प्लॉयमेंट टू इनोव्हेशन हा आता रिव्हर्स गेटमध्ये आता काम होणार आहे। सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण एक 10 लाख रुपयापर्यंतच्या ADB बँकच्या लोन जे 6% मध्ये आम्हाला त्याने मिळणार आहे, त्यामध्ये 3%ची सबसिडी आम्ही देऊ। त्याने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही एक मेंटर कमिटी गठीत केली आहे, त्याने मेंटर करणार आहे। प्रत्येक ITI मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करू, त्यामध्ये ते जाऊन आपला इनोव्हेट करू शकता। आणि त्याशिवाय आम्ही एक ऑनलाईन डॅशबोर्ड, त्याने काही प्रॉब्लेम असेल तो ते डॅशबोर्डवर ते आपली प्रॉब्लेम आणणार आहे। ते कन्सल्टंट ऑनलाईन त्याने शिक्षण देणार, त्याची काही कॉस्ट नाही। त्याने GSTची ॲप्लिकेशन कसा करू, एम्प्लॉयमेंट लेटर कसा देऊ, लीजचा ॲग्रीमेंट कसा करू, मार्केटिंगसाठी कुठे जाऊ, पॅकेजिंगसाठी कोणती फॅक्टरी माझ्या संभाजीनगरमध्ये चांगली आहे,
हे सर्व ते त्याने कोण मार्गदर्शन करणार आहे। ते 5 लाख लोकांचे 6 महिन्यानंतर एक मोठा एक्झाम ऑनलाईन घेऊ, त्यामधून 1 लाख मुला मुलींना आपण पुढे सेकंड स्टेपसाठी घेऊ, त्याने आपण इनोव्हेटर्स सांगू, तर त्यासाठी आपण 25 लाख पर्यंतची लोनची व्यवस्था करू। त्याने इनोव्हेटर्समध्ये वर्किंग करते, आपलं सेल्फ एम्प्लॉयमेंट, आपला रोजगार करता करता इनोव्हेशनचा प्रयास करणार आहे। नंतर 1 सालचे नंतर त्यांचे 1 लाख लोकांमध्ये एक मोठा एक्झाम घेऊ, त्यामध्ये ते 25,000 मुला मुली पास होईल, त्याने आपण स्टार्टअपचा दर्जा देऊ। ते स्टार्टअपच्या आता ते 90% जी फेल्युअर रेट आहे ते 80% सक्सेस रेट होईल, कोणी फेल्युअर होणार नाही, कोणाच्या वयावर जाणार नाही। इन एनी केस 5 लाख लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। हा एक स्कीम आपण आणली आहे, त्यामध्ये आपण आपल्या मार्फत महाराष्ट्राचे सर्व लोक मुला मुलींना मी हा विनंती करणार, त्यांची वय लिमिट 40 इयर्स आहे, सर्वांनी विनंती करणार आहे की त्यामध्ये पार्टिसिपेट करावा। हा 1 2 त्याशिवाय आपण आमची जे 417 ITI आहे त्यामध्ये आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे। शॉर्ट टर्म कोर्सेस आपल्या लक्षात आला की आपले ITIचे विद्यार्थी टेक्निकल फार हुशार होता, पण जोपर्यंत त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा शिक्षण नाही आहे तोपर्यंत ते लाईफमध्ये पुढे जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आपण मॅनेजमेंटचा शिक्षण पण देऊन त्याशिवाय सॉफ्ट कोर्सेस, सॉफ्ट स्किलचे कोर्सेस पण दिले। त्यामध्ये 20 कोर्सेसची आम्ही एक यादी बुके तयार केल्या, 5-5चे 4 बुके, एक लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबचे ते करते। IMC जी आमची आहे मॅनेजमेंट कमिटी, ते त्याचं चालन करणार आहे। आमचे IMC ITIचे विद्यार्थीसाठी ते मोफत राहणार आहे, त्याने आपण तिथे आचार्य चाणक्य कौशल विकास योजनेचा लाभ देऊ। त्याशिवाय 50% ITIचे विद्यार्थी राहील आणि 50% बाहेरचे विद्यार्थी आपण ते घेऊ शकता, त्याच्यासाठी 5,000ची फीसची लिमिट आहे। असं करून ते मोठ्या संख्येमध्ये प्रत्येक ITI मध्ये 15 सप्टेंबर पासून आमच्या ते कोर्सेस सुरू होईल आणि त्याने विद्यार्थ्यांना फार ते आपल्या ITIचा कोर्स करत ते हे पार्ट टाइम कोर्सेस करू शकता। हा त्यांची विशेषता आहे, हा मोठा एक लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे। त्याशिवाय अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात आणायची आहे की यावेळी आपण खासबा जाधव ते आपले मोठे कुस्तीपटू होते, त्यांच्या नावावर एक देसी खेळाची प्रतियोगिता 13 ऑगस्टला अहिल्याबाई होलकर देशी खेळाचे मैदान जे 1 वर्षापूर्वी त्यांच्या आपण भूमिपूजन केला होता, आता ते तयार झाला आहे। महाराष्ट्रामध्ये प्रथम ओनली देसी खेळ असा इंटरनॅशनल स्टेडियम तिथे बनला आहे। ते त्यामध्ये देसी खेळ शिवाय काय होऊ शकत नाही असं आपण अट टाकली आहे। देसी खेळासाठी फक्त कॉस्ट टू कॉस्ट मध्ये सर्वांना आपण तिथे शिक्षण देऊ। तिथे या खेळामध्ये 15 खेळ आहे, 15 खेळाचे अपंगाचे पण साठी 1 दिवस आपण ठेवला आहे। ते सर्व खेळांसाठी आपण सुरुवात 13 ऑगस्टला सुरुवात होणार आहे आणि 22 ऑगस्टला त्यांच्या पारितोषिक वितरण होणार आहे। त्यामध्ये साधारणतः 20,000 15,000 खेळामध्ये 5,000 ते आपली पावनखिंड दौड आहे, त्यामध्ये भाग घेणारे खेळाचे नाव कबड्डी, कुस्ती, खो खो, लंगडी, लेझिम, विटीदांडू, पंजा लढवणे, योगा, पावनखिंड, दोरी उडान, लगोरी, रस्सीखेच, मल्लखंब असे छत्रपती शिवाजी महाराज कालाचे देशी खेळ आहे। तो देशी खेळाचे पण आपल्या मार्फत लोकांचे जास्त लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे। आमचे श्री माली जे डायरेक्टर ते आले ते आपल्याशी बोलतील, कमिशनर स्किल डिपार्टमेंटचे। नमस्कार, मी लव माळी। आपण स्टार्टअपसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगळं एक डिपार्टमेंट, इनोव्हेशन डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे। आपलं एकमेव राज्य आहे की जिथं आपलं इनोव्हेशन डिपार्टमेंट आहे आणि ह्या इनोव्हेशन डिपार्टमेंट मार्फत स्टार्टअप्सना आपण मदत करतो। तर याच्यामध्ये स्टार्टअप्सना जसं इन्क्युबेटर हा शब्द आपल्याला माहिती असेल किंवा जनरल पब्लिकला माहिती नसतो। इन्क्युबेट म्हणजे इन्क्युबेशन म्हणजे उभवणे, जसं आपण अंडी उभवतो म्हणजे मोठे त्या अंड्यातून पिल्ले निर्माण होण्यासाठी आपण त्याला इन्क्युबेशन प्रक्रिया म्हणतो, तसंच आपण हे स्टार्टअप्समधून उद्योग उभारण्यासाठी इन्क्युबेटर्सची संकल्पना आहे। असे राज्यामध्ये जवळपास 100च्या आसपास इन्क्युबेटर्स आहेत ऑलरेडी, काही स्वतः खाजगीरित्या, काही संस्था वगैरे चालवतात, पण त्या इन्क्युबेटर्सना आम्ही अजून मदत करतोय। 5 कोटीपर्यंतची मदत प्रत्येक इन्क्युबेटर्सला करतोय टप्प्याटप्प्यानं आणि याच्यामध्ये आपण आता 27 इन्क्युबेटर्स
आपल्याबरोबर काम करत आहेत, महाराष्ट्र शासनाचं त्यांना फंडिंग होतं आहे आणि ते इन्क्युबेटर्स मग स्टार्टअप्सना हँड होल्डिंग म्हणजे मदत करतायत आणि पैसे पण देतात, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करतात. जे स्टार्टअप्समध्ये इन्क्युबेटर्स पैसे पण इन्व्हेस्ट करतात आणि सल्ला पण देतात, मार्गदर्शन पण करतात आणि पैसे पण त्याच्यामध्ये लावतात. आणि एकदा इन्क्युबेटर्सला जॉईन झाल्यानंतर काही फंडिंगच्या जसं शेअर्सच्या माध्यमातून वगैरे जसं फंडिंग होतं, इन्व्हेस्टमेंट करतात काही लोक, तसं ह्या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा बाहेरची होते, म्हणजे पब्लिकसुद्धा त्याच्यामध्ये स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि मग ह्या स्टार्टअप्सचं क्वालिटी चांगली होण्यासाठी एक स्टार्टअप वीक आम्ही एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी एक स्टार्टअप वीक अरेंज करतो. आणि या स्टार्टअप वीकमध्ये सर्व देशातून बोलवतो आपण सर्व देशातून सगळे स्टार्टअप्सना बोलवून त्याची कॉम्पिटिशन अरेंज करतो. आणि जे 24 स्टार्टअप्स आपण निवडतो, त्याच्यातून चांगली तज्ज्ञ लोकांची समिती नेमून 24 स्टार्टअप्स निवडतो आणि त्यांना आपण बक्षीस वगैरे देतो. आणि नुसतं बक्षीस देऊन थांबत नाही, तर ते जर चांगल्या प्रकारचे असतील, ते स्टार्टअप्स चांगल्या प्रकारचे आहेत म्हणूनच ते पहिल्या 24मध्ये आले, तर त्यांना आपण पुढील व्यवसाय पण त्यांना मिळण्यासाठी नुसतं त्यांचं कौतुक करून थांबत नाही, तर त्यांना व्यवसाय पण मिळवून देतो. सुरुवातीला 15 लाखाची एक ऑर्डर त्यांना शासनाची मिळवून देतो, शासन पैसे देतं, ते काम करतात आणि शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये ते काम करतात. 15 लाखाचं काम त्यांना ते दिलं जातं, जेणेकरून त्यांचं उद्योगाची सुरुवात होईल. अशा पद्धतीनं आपण स्टार्टअप्सला मदत करतो, इन्क्युबेटर्सलाही मदत करतो. आणि आता आपण जसं सरांनी सांगितलं की फंड आपला तयार करतो आणि त्या सिडबी या संस्थेकडे आपण फंड करतो आणि त्या फंडाच्या माध्यमातून परत ते आपल्या स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतात, लोन देत नाहीत, इन्व्हेस्ट करतात. म्हणजे ते जेणेकरून सिडबीसुद्धा देखरेख करेल त्या स्टार्टअप्सवर, त्यांचंसुद्धा फंड वाढले पाहिजेत. कारण लोन दिलं की लोन म्हणजे मग परत करायचं नाही वगैरे अशी काही लोकांची मनस्थिती असते. पण हे इन्व्हेस्टमेंट आपण करत असल्यामुळं इन्क्युबेटरच्या माध्यमातून, फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून ते फंड्स कसे वाढतील या दृष्टीनंच मग त्यांच्यावर सुपरविजन केलं जातं. आणि ह्या ज्या सिडबी वगैरे सारख्या संस्था आहेत ते त्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीनं, कारण ते फंड वाढले पाहिजेत, त्याचं शेअर्सची किंमत वाढली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन होतं. तर अशा पद्धतीने हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम चालू आहे सध्या. हायकोर्टामध्ये नोंद होती, त्यावरती हायकोर्टाने जो निर्णय आहे तो मुदत खाण्यावरचा तो कायम ठेवला आहे, काय सांगणार आपण या संदर्भात? नाही, आता मी आता 500 कोटीचा निधी उभारला जाणार आहे, 500 कोटी रुपयाचा निधी उभारला जाणार आहे. असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये प्रयत्नातून एडीबी बँकने आम्हाला 4,200 करोड रुपीजचा लोन मित्राचे प्रवीण परदेशीजी यांचे मार्फत आम्हाला मिळालेला आहे. तो त्यामध्ये हा प्रोव्हिजन आहे. तो त्याशिवाय 1200 करोड रुपये आम्हाला वर्ल्ड बँकने दिले आहे. ते आता माली साहेब जे सांगत सिडबीचा पण फंड आहे. तर प्रथम वेळा असा झाला आहे की आमच्याकडे फंड आहे, पण फंडचा चांगला विनियोग करून महाराष्ट्राचे तरुणाईने, प्रत्येक तरुणाईने ज्याने काही स्वरोजगार करायचा हवा आहे त्याने स्वरोजगार करण्यासाठी सरकार त्यांच्या बरोबर उभी आहे. म्हणून आम्ही स्कीम आणली आहे. ना आमचा असा मानस आहे, आमचा असा प्रयत्न राहील की 5 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकही युवक युवती ज्याने काही सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी जे काही शक्य असेल, एक वडील म्हणून, एक परिवारचे मुखिया म्हणून, एक सरकार म्हणून, एक मित्र म्हणून, ते महाराष्ट्राचे सरकार मान्य देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वाने देणार आहे. राज्य देश पातळीवर जे स्टार्टअपचा फेल्युअर रेट आहे तो 90% काहीतरी आहे. महाराष्ट्रामध्ये तो काय आहे आणि हा नवीन पॉलिसी नंतर आपण कितपर्यंत त्याला अपडेट करण्याचा प्रयत्न आहे? रिवर्स, महाराष्ट्र में करीब करीब सेम आहे, पर महाराष्ट्र में सर्वात जास्त स्टार्टअप देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. तो सर्वात जास्त अफेक्ट आपल्या मुलामुलीवर आहे. यावेळी आपला सर्वांचे सहयोग पाहिजे, महाराष्ट्राच्या लोकांचा सहयोग पाहिजे. रिव्हर्स होईल. 2 वर्षानंतर आज रेट 90% फेल्युअर अँड 10% सक्सेस, हा रिव्हर्स होऊन 90% सक्सेस अँड 10% फेल्युअर येणार नाही, त्याचा स्वरोजगार मिळणार आहे.
रिवर्स की बात कर रहे हैं, 90% आप सक्सेस रेट की बात कर रहे हैं। 1 साल के बाद में प्रोसेस शुरू होगा, 1 साल लगेगा उनको। हा जो स्टार्टअपचा कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये अनेक अशा कंपन्यांना त्याच्यात उतरायचं असतं, पण किमान 6 महिने, फक्त 6 महिन्याचा अवधी दिला जातो, त्यांनाच त्याच्यात जाता येईल असं एक नियम असल्यामुळे अनेक संस्थांना, अनेक कंपन्यांना त्याच्यामध्ये भाग घेता येत नाही। फेल्युअर रेटचं कारण ते काय? नाही, फेल्युअर रेटचं कारण ते पण आहे, तुमच्या म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही जे स्कीम तयार केली आहे त्यामध्ये पूर्वी ज्या विषयावर आपला इनोव्हेशन करायचं आहे त्यांच्या ते स्वतःच्या बिझनेस करून मला एक स्पेशल क्वालिटीचा वडापाव सेल करायचा आहे, तो मी वडापावची दुकान सुरू करू, वडापावच्या सेल सुरू करू, वडापावचा बिझनेस सुरू करू, आणि त्यामध्ये मला हा कळेल की त्यामध्ये काय मी इनोव्हेट करू शकता, तर ते माझे इनोव्हेशन जे सक्सेस होईल तर होईल, पण माझे वडापावची दुकान सुरू राहील। कालावधी जो 6 महिन्याचा जो आहे तो वाढवून देण्याचा काही सरकार प्रयत्न करणार आहे? मला बघू दे, आता मी लगेच काही सांगू शकत नाही। रोज एक प्रश्न असा आहे, तुम्ही पूर्वी आपली मुख्यमंत्री प्रशिक्षण ते योजना आता सध्या किती विद्यार्थी लाभ घेतात आणि आता योजना सक्सेस झालेली आहे, कारण गेले बरेच दिवस महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, अनेक विद्यार्थ्यांना त्याला मानधन मिळत नाही वेळेवर, तरी आपण आवाज घेतो। असं आहे ते मालिक साहेबकडे ते विषय आहे, ते सांगतील त्यावर, आणि मी माझी जे इन्फॉर्मेशन सांगतो, एकही केस आपल्या लक्षात असा आला की ते एंटायटल आहे, त्याने मानधन मिळालं नाही, तर 15 दिवसाच्या आत त्याने मानधन देण्याची व्यवस्था करू। 1, 2 ते परमनंट जॉबची स्कीम ना होती, ते फक्त 6 महिन्यासाठी प्रशिक्षणची होती। लोकांनी त्याने असा समजला की ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंट्रीचा पॉईंट आहे, म्हणून त्याने ते आंदोलन वगैरे केले। आता त्याने हळूहळू समजलं आहे की नाही, ते एंट्रीचा पॉईंट नाही आहे, हे फक्त प्रशिक्षणचा पॉईंट आहे, तो ते 5 महिने माननीय मुख्यमंत्रीजी ते वाढून पण दिले, 6 महिन्याचे 11 महिने केले, तर 11 महिन्याच्या नंतर त्याने स्वतःच्या काम करायचं, हा प्रशिक्षण योजना होती, या जॉबची योजना ना होती। सर एक सवाल है, एक सवाल है कि आपने कहा कि पिछले 5 साल से या ये स्टार्टअप चल रहा है या मोदी जी के हिसाब से स्टेट गवर्नमेंट ने कितना पैसा इसमें डाला है, और आपकी जो आप 500 करोड़ दे रहे थे, पहले कितना हर साल दे रहे थे, उसका कुछ बता सकते हैं? नहीं, मैं एग्जैक्ट फिगर तो आपको नहीं बता पाऊंगा, पर आपने पूछा एनुअल ऐसा है कि जैसा अभी माली साहब ने बताया, नहीं स्टार्टअप हमने अलग अलग स्टार्टअप की योजनाएं थी, जैसे महिलाओं के लिए इस बार हमने अहिल्याबाई होलकर स्टार्टअप की योजना की थी, जिसमें अपने करीबन 60 महिलाओं को फायदा पहुंचाया था। बहुत बड़ा नंबर नहीं था, वो नंबर हजारों में था, अभी नंबर लाखों में जा रहा है। ये बड़ा फर्क है, आप फर्क समझिए, पहले सब मिलके भी 1000 के ऊपर नहीं होगा, इस बार एक ही स्कीम में 5 लाख को बेनिफिट दे रहे हैं। ये माननीय देवेंद्र फडणवीस जी के जो इनोवेशन सोसाइटी के इस बार पहली बार ऐसा हुआ है कि माननीय मुख्यमंत्री स्वयं इनोवेशन सोसाइटी के अध्यक्ष बने, और इसके लिए ये सब काम हम आगे स्पीड से कर पा रहे हैं। सर याच्यामध्ये जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहे त्याची फी काय सपोज आणि दुसरा प्रश्न, जर समजा एखादा विचार मुलगा असेल तुमच्या सरीफा मैं रिपीट करतो, ITIचे विद्यार्थीसाठी आम्ही आमच्याकडे आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आहे, त्याचा लाभ त्या सेंटरने देऊ। ITIचे सर्व विद्यार्थ्यांसाठी या फ्री राहील, पण ICIचे विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये 50% आहे। 50% जे चालवणारी संस्था आहे IMC आमची, ते बाहेरचे मुला मुली घेऊ शकतो, त्याचे आउटर लिमिट 5000 आहे। जोपर्यंत आम्ही एक्सपर्ट तिथे आणत नाही तोपर्यंत याने मुला मुलींचे आम्ही काय त्यांच्या आम्ही बेनिफिट करू शकत नाही। आम्ही मिक्स केला आहे, ITIचे विद्यार्थीसाठी चाणक्य कौशल योजनेमध्ये फ्री, बाहेरचे मुलासाठी 5000। आज बाहेरचे मुलासाठी किंवा कोणासाठी कोर्सेसची रेट 30,000, 40,000, 50,000 पर्यंत आहे। आर्टिफिशियल एक्स्ट्रा कोर्सेस ते आम्ही ते 5,000 पर मंथ 3 महिन्यात 15,000 मध्ये ते शिकतील, ते सेम शिक्षकातून। सर या योजनाखाली जे मुलांना आपण लोन किंवा कर्ज देणार आहे त्यामध्ये 50% गव्हर्नमेंट भरणार, ही माहिती खरी आहे? खरी आहे। 3%, 6% इंटरेस्ट रेट आहे, 3% ते लोन त्याने घ्यायचा, त्याने असा मनामध्ये राहू द्या की त्याने लोनचा रिपेमेंट करायचा आहे। चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटाचे मुलं मुली असेल ते फार ऑनेस्टली लोनचा रिपेमेंट करतात,
महिला बचत गटामध्ये पण लोनच्या रिपेमेंटची रेट 98% आहे. तो इथे काही लोन कुठे बुडणार नाही. बँकाने पण माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये युवक युवती किंवा कोणी असे लोन परत देतात. काय योजना स्मार्ट सिटी असं आहे. हा मी सहमत नाही आहे की स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट फेल्युअर झाला. स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट फार चांगला होता. त्यामध्ये फार चांगला काम पण झाला आहे. नाविन्यता शहर जे उभारण्याची योजना आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी आणली होती. नवी मुंबईमध्ये 300 एकर जगह त्याने मार्क केली आहे. त्या जगेमध्ये 6 महिन्याच्या आत ते काम सुरू होणार आहे. त्यामध्ये टाटा सन्सचे चंद्रशेखरजी त्याचे अध्यक्ष आहेत. त्याने ते एक कमिटी गठीत केली आहे. तुम्ही विश्वास ठेवा, माननीय मुख्यमंत्रीजीने जे करून दाखवलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम किंवा सौर ऊर्जामध्ये काम किंवा पूर्वी जलशिवार योजनाचे काम, यामध्ये आपण विश्वास ठेवा की हा पण काम 3 वर्षाच्या आत ते कंप्लीट होणार. 2 दिन से जो कबूतर का विषय चल रहा है उसका तुम्ही माझ्यावरती बेटर पोझिशनमध्ये तुम्ही टी बघू शकता, मी बघू शकता नाही की काय निर्णय झाला. आपण ते सुरुवात केल्यानंतर ते टी व्हीमध्ये आणला. तुम्ही प्रयत्न करत होते की मला माहीत होता की तुम्ही प्रश्न विचारणार आहे, तर मी प्रयत्न करत होतो बघायचा. पण मी जे काय समजलो आहे पूर्ण मी निर्णय बघितला नाही आहे. पण जे काही समजलो आहे त्याने निर्णय कायम ठेवला. पण त्याने हे पण ठेवलं आहे की तुम्ही अल्टरनेटिव्ह जगह शोधा. आता त्याचा बघू ते करा. पण असं आहे की ते माननीय मुख्यमंत्रीने तेच सांगितलं होतं की लोकांचे जीवनाचे धोका नाही, आरोग्याने धोका नाही, या सांभाळून आपण कबूतराने पण प्राण वाचवला पाहिजे. ते काय मिड टर्म ते त्याने पण मिड वे सांगितलं आहे. आता बघू एक्झॅक्टली काय वर्डिंग्स आहे, काय ऑर्डर ते बघू. सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे, हायकोर्टसाठी पण आहे. नाही असं आहे की म्हणून मी तुम्हाला लक्षात आलं असेल की मी 4 दिवसापूर्वी एक पत्र लिहिला होता की मी स्वित्य जाऊन तिथे बोरीवलीमध्ये नॅशनल पार्कमध्ये तिथे एक जमीन आहे जैन ट्रस्टची, तिथे एक नवीन कबूतरखानाचा भूमिपूजन पण केला होता. माझ्या असं त्यावेळी पण मत होता की ॲडिशनल तयारी सुरू केली पाहिजे. ॲडिशनल तयारी केली तिथे मानवरहित मानव नाही राहतं, तिथे कबूतर आरामात त्याने कबूतर दाणा आपण देऊ शकता. हा आज हायकोर्टाने पण सांगितलं असता मी ती समजू शकतो. असं आहे तुमच्या मला एक्झॅक्टली मी त्यावर काही बॅस करू शकत नाही. पण माझी माहितीप्रमाणे कबूतर एक असा पक्षी आहे ते त्याने आपण शेतीमध्ये सोडला, शेतीमध्ये ते अनाज उरलेलं आहे ते स्वतः अनाज घेत नाही. जोपर्यंत अनाज तिथे तोडून त्याने आपण थालीमध्ये त्याच्यासाठी देत नाही तोपर्यंत ते घेत नाही. असा त्यांचा स्वभाव आहे. पण ते प्रॉब्लेम झाली ना, आता ते प्रॉब्लेमचं सॉल्युशन काय होणार आहे ते लोकांच्या जीवन आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. हा लक्षात घेऊन कबूतरने पण कुठे कुठे आपण व्यवस्था केली पाहिजे, ते कुठे केली पाहिजे हा सोचा प्रश्न. माईक घ्या ना सर, माईक घ्या ना, आवाज येत नाही. अरे हळू नाही बाबा, किती बडबड करतात रे. काय हे चाललंय, काय चाललंय? माईक घ्या ना, मागे आवाज नाही. ते त्याने सध्याचा प्रश्न नाही आहे. ते आता हायकोर्टचा एक्झॅक्टली निर्णय काय आहे, अल्टरनेटिव्ह जगेची सूचना दिली असेल तर अल्टरनेटिव्ह जगे ते शोधू शकता. महानगरपालिका सरकार मोजून ते अल्टरनेटिव्ह जगे शोधतील, ते तिथे सुरू करतील. त्याशिवाय ते हा केसमध्ये एक्झॅक्टली वर्डिंग तिथे काय करणार, ॲग्जिस्टिंग त्याच्यासाठी काय करणार आहे ते मला निर्णय बघू द्या. सर याच्यामध्ये जे सायंटिफिक डेटा होता सर हायकोर्टमध्ये जे गेले आहेत
बरोबर. माझी अडचण अशी आहे, मी पूर्ण निर्णय बघितला नाही. मी निर्णय चालण्यावर पण बघू शकत नाही. मला ते तुम्ही पूर्ण निर्णय बघू द्या. मी कधी प्रयास काही घाबरत नाही, प्रयत्न फेस करतो. उद्या परत तुम्हाला समोर राहू, पण एक वेळा पूर्ण माझा निर्णय बघू दे. सर आम इन्फॉर्मेशन इज अ रॉंग इन्फॉर्मेशन. सर याच्यामध्ये जे याचिकाकर्ता आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बीएमसीने जे डेटा दिलेला आहे हायकोर्टमध्ये जे दाखवत आहे तो सायंटिफिक डेटा त्रुटीपूर्ण आहे, तो बरोबर नाही आहे. फॉरेनच्या कुठलातरी इंग्लंड किंवा इथला डेटा घेऊन म्हणजे ते हायकोर्टला कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न करत आहेत. मी याचिका करता पण नाही आहे. मी तिथे ना होतो, त्याने कोणाने काय केला त्यावर मी काही कमेंट करू शकत नाही. पण माझ्या हा प्रमाणित मत आहे की सर्वात इम्पॉर्टंट महत्व लोकांचे आरोग्याचे आहे. पण ॲट द सेम टाइम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे विश्वमध्ये. काही नवीन नाही की आपण नवीन कुठून कबूतर आणले आहे. तर त्याच्यासाठी काय काय पर्याव्यवस्था केली पाहिजे ते पण म्हणलं पाहिजे. त्याच्यात काय व्यवस्था केली पाहिजे ते मार्ग काय सरकार काढतो, महानगरपालिका सरकार सब मिळून काढतो. ग्रह निर्माण झाला आहे की या राज्य सरकारमध्ये एक जैन मंत्री, ज्येष्ठ मंत्री म्हणून तुमच्याकडे काढलं जातं आणि तुमचा आग्रह असल्यामुळे हे जे सगळे जे समुद्रखाणी जे आहेत ते ओपन करण्याची मोहीम सुरू झाली. त्याचा हा प्रकार म्हणजे कालचा आंदोलन ओपन असं एक ग्रह निर्माण झालं. तुम्ही काय सांगा? गलत आहे, पूर्ण ते चुकीचे आहे. मी कधीही असा आग्रह धरत नाही जे लोकांच्या खिलाफ आहे. माझ्या 30 वर्षाचा राजनीतिक जीवन झाला, मी कधी लोकांच्या विरोधामध्ये जात नाही. मला समज आहे ते लोकांच्या हिताच्या काय, मी लोकांच्या हितात प्रथम देखतो, नंतर माझा विचार काय ते. आधी जो कोर्टाने निर्णय दिलेला होता या संदर्भात तुम्हाला मान्य होता? मी परत सांगतो, जोपर्यंत निर्णय बघत नाही तोपर्यंत आधीच्या निर्णयामध्ये असं आपण नाही करू शकत की कबूतरने एकही कुठेच कबूतरने दाना देत नाही. त्यासाठी पर्याय व्यवस्था केली पाहिजे. हा मताचे मी त्यावेळी होतो, आता पण आहे. नाही, कुठे धार्मिक स्वरूपचा प्रयत्न झाला नाही. आपापली मान्यता असेल, पण धार्मिक लोक, धार्मिक संस्था, धार्मिक लोक कधी यामध्ये सामील झाले नाही. पण झाले असेल तर धार्मिक स्वरूपचा कोणाला प्रयत्न असेल केला असेल तर ते चुकीचे आहे. ऐसा काय निर्णय मला माहित नाही. मी भाजपा मुंबईचे अध्यक्ष होतो, आता नाही आहे. संघटनेमध्ये आमदार शिवाय माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही. आंदोलन चुकीचं होता. ते जैन समाजाचा की होता की नाही होता त्यामुळे कमेंट्स करू शकत नाही, करणार नाही. जैन समाजचे तशी त्यावेळी ऑन रेकॉर्ड टीव्हीवर सांगितलं आहे की आमचे आंदोलन नव्हतं, आम्ही त्या आंदोलनामध्ये नव्हता. ते जे काही झालं ते चुकीचं होता. मी काल पण सांगितलं, आज पण सांगतो. कोणाने माहिती असेल एक वेळा मॉब मेंटॅलिटी झाली तर कोणी त्यामध्ये जॉईन करू शकतो. माझ्या असा राहुल गांधीजी फार मोठे नेता आहे, त्यांच्या समोर फार लहान आहेत. ते नॅशनल पार्टीचे नॅशनल लीडर आहे, स्टेट पार्टीचे पण लीडर नाही, सिटीमध्ये आहे. तरी पण अराजकताची स्थिती ज्या निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात नेहमी. कॉन्स्टिट्युशनलने चॅलेंज करायच्या, सिस्टम्सने चॅलेंज करायच्या, कोर्टाने चॅलेंज करायच्या. सरकार चालती त्यांची पण सरकार होती अशी भाषा कोणी कधी उपयोग केली नाही. एक वेळा जयप्रकाश नारायणजीने उपयोग केली तो त्यावेळी इंदिरा गांधीने एमर्जन्सी लादली. हा अत्यंत चुकीचा आहे की जे सिस्टम चालला, जे संस्था आहे त्यांच्यावर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा मी त्यांचा निषेध करतो. मी त्याच्या वक्तव्य काय बघितलं नाही. मैंने बताया बिल्कुल गलत है. राहुल गांधी जी हर समय अराजकता फैलाने की कोशिश करते हैं.
और कॉन्स्टिट्यूशनल सिस्टम, कॉन्स्टिट्यूशनल संगठन और कानून और सरकार, इस सब को वो हर समय चैलेंज करके लोगों के अंदर अविश्वास निर्माण करते हैं। ये भारत के विरोध की कार्रवाई है। जो व्यक्ति भारत के बाहर जाते ही भारत के विरोध में बोलना शुरू कर देता है, उस व्यक्ति से इससे ज्यादा क्या आशा रख सकते हो? जो व्यक्ति जब युद्ध होता है उसके बारे में क्वेश्चन करता है कि युद्ध का प्रूफ लेके आओ कि युद्ध हुआ कि नहीं, उसके बारे में आप क्या कह सकते हो? मैं उनकी सब नेचर के लिए, उनकी स्मृति के लिए उनका निषेध करता हूं। धन्यवाद। एक फक्त सर्वांनी रिक्वेस्ट करतो, हा स्किलच्या डिपार्टमेंट आमच्या फार पण आमच्या एमबीसीएस प्रोजेक्ट आहे महाराष्ट्राचे मुला मुलीसाठी, विशेष करून विलेज गावाच्या मुलांसाठी आहे. तुम्ही थोडी मदत करा, यांच्यासाठी लोक पुढे यावा यासाठी तुमची मदतची गरज आहे. म्हणून मी त्याला तुम्ही मोठी संख्येमध्ये आले त्याबद्दल धन्यवाद. मोबाईल ये मित्रा, काय करतोय? फ्रेम मध्ये असतो यार. टीव्हीवर आलो होतो. काय येऊ पुढे?